नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता नंदिनी गौरी हार पुजून बाहेर आलेली असते आणि गौरी हार पुजून बाहेर आल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला वसू आणि त्याचबरोबर मंजू ह्या दोघी जणी बोलत असतात. आता रम्या वसूच्या बाजूला येऊन बसलेली असते. इकडे काव्या आलेली नाही. त्यामुळे सगळेजण विचारत असतात, काव्या आली नाही, काव्या आली नाही, काव्या कुठे आहे, काव्या कुठे आहे, हा सगळ्यांचा प्रश्न असतो. तेव्हा वसू म्हणत असते, एवढं का यांनी काव्या पुराण सुरू केलेलं आहे, काही कळतच नाही. नेमकं काव्याच्या नावाचा जप ही लोक का करतायत, तेच काही कळत नाहीये. असं काय झालेलं आहे, येईल ना, कुठे जाणार आहे ती काव्या, असं ही लोक इकडे बोलत असतात. आणि हे सगळं काही इथे बोलल्यानंतर रम्या वसूच्या बाजूला येऊन बसलेली असते. आता रम्या बसल्यानंतर वसू तिच्याकडे पाहते आणि म्हणत असते, बघितलंस रम्या कसे आनंदात आहेत, दुसऱ्यांदा लग्न करत आहेत, जसं काय इथे काही वेगळंच करत आहेत, असे इकडे ती तिला बोलत असते. तेव्हा रम्या स्वतःच्या हाताकडे पाहते, जे हात पूर्ण लाल झालेले असतात. तेव्हा वसू ते हात पाहिल्यानंतर इकडे काव्यासाठी सगळेजण आरडाओरडा करत असतात आणि इकडे रम्याचे हात लाल असतात. त्याच वेळेला वसू जोरातच म्हणत असते, रम्या काव्या कुठे, असं बोलल्यानंतर सगळ्यांचं लक्ष वसूकडे जातं आणि त्याच वेळेला वसूकडे गेल्यानंतर आता रम्याला ते सगळं काही आठवतं. जेव्हा रम्या इकडे काव्याच्या खोलीमध्ये जात होती तेव्हा मात्र इकडे काव्या गौरी पूजत असते, डोळे बंद करून बसलेली असते. आणि तेव्हा रम्या तिच्या खोलीमध्ये गेलेली असते. खोलीचा दरवाजा तिने पूर्ण बंद करून घेतलेला असतो आणि खोलीचा दरवाजा बंद करून घेतल्यानंतर तिच्या हातामध्ये एक छोटी कात्री असते आणि ती कात्री स्वतःच्या नजरेसमोर घेऊन काव्याकडे अक्षरशः खूपच जास्त विचित्र नजरेने ती पाहत असते. आणि पाहत असताना काव्या मात्र पूर्ण शांततेत गौरी हार पुजवून देवाला प्रार्थना करत असते. हे सगळं काही अशा पद्धतीने तर इथे दाखवलेलं आहे, पण रम्याने मात्र काय केले हे तर आता इथे दाखवलं नाही. आता वसू मात्र फारच जोरात किंचाळलेली असते, रम्या काव्या कुठे म्हणून, आणि तू ह्या कात्रीने काव्याचं काय केलेस, असं वसू स्वतःच बोलत असते. आणि वसूने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आता मात्र काव्या आलेली नाही. सगळेजण काव्याच्या नावाने आरडाओरडा करत असतात, तिला आवाज देत असतात आणि काव्या आली नाही म्हणून आता पार्थ मात्र जोरातच उठतो. आणि पार्थ जोरात उठल्यानंतर तो म्हणत असतो, रम्या काव्या कुठे आहे, काव्या कुठे आहे, बोल रम्या, काव्या कुठे आहे, असा प्रश्न त्याचा असतो. आणि हा प्रश्न त्याने इथे विचारल्यानंतर रम्या मात्र अक्षरशः रडकुंडीला आलेली असते. आता सगळेजण रम्याच्या झालेल्या लाल हाताकडे पाहत असतात आणि तिचे लाल झालेले हात नेमके कशाने झालेत, असा विचार सगळ्यांच्या मनामध्ये येऊन गेलेला असतो. आता पार्थ धावतच ज्या खोलीमध्ये काव्या असते त्या खोलीकडे धावतच निघालेला असतो आणि धावतच निघाल्यानंतर काव्याच्या त्या खोलीचा दार बंद असतं. आणि काव्याच्या खोलीचा दार बंद असताना आता सगळेजण तिकडे त्याच खोलीकडे धावतात. तेव्हा इकडे काव्या, काव्या दरवाजा उघडा ना, काव्या तुम्ही आतमध्ये आहात ना, काव्या हे बघा प्लीज, दरवाजा उघडा, तुम्ही काय करताय काव्या, असा सुद्धा प्रश्न आता इकडे विचारण्यात आलेला असतो. आणि असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर पार्थ म्हणत असतो, काव्या, काव्या तुम्ही काय करताय आतमध्ये, काव्या प्लीज दरवाजा उघडा ना काव्या, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला हे सगळं काही इकडे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे सगळेजण पार्थला समजावत असतात की हे बघ पार्थ, शांत बसणार आहेस का, जरा जरा तरी शांत बस, काही नाही होणार आहे, प्लीज जरा तरी तू शांत बस, असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे पार्थ म्हणत असतो, जर रम्या काव्याला जर काही झालेलं असेल किंवा काव्याला जर तू काही केलं असेल ना, तर मी तुला सोडणार नाही, ह्या वेळेला असं पार्थने इथे म्हटलेलं असतं. आता पुन्हा दरवाजा वाजवल्यानंतर तेवढ्यातच काव्या बाहेर येते आणि काव्याने दरवाजा उघडलेला असतो. समोर काव्याला पाहिल्यानंतर
इथे सर्वांच्या जीवात जीव आलेला असतो. त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते, काय झाले? किती आरडाओरडा करताय, काय एवढं ओरडताय? त्यावर पार्थ काव्याला म्हणत असतो, काव्या तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही झालं नाहीये ना? तेव्हा काव्या म्हणत असते, हो मी तर ठीक आहे, मला काही झालं नाही, पण तुम्हाला काय झालंय? तुम्ही का एवढा ओरडताय आणि तुम्ही सर्वजण इथे काय करताय? त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, अगं पण तू एवढा वेळ दरवाजा उघडायला का लावलास काव्या, आणि काय करत होतीस? त्यावर काव्या म्हणत असते, थांबा थांबा मी सांगते काय झालं. ते त्याचं काय झालं ना, मी गौरी हार पूजत होते, म्हणजे झाला होता, पण आमचं झाल्यानंतर मी ताईला म्हटलं की ताई तूच निघून जा. त्याच वेळेला इकडे आता नंदिनी हे सगळं काही सांगत असते. म्हणजे तेवढ्यातच बघा मिथून काका आले होते. आणि मिथून काका तिथे आल्यानंतर मिथून काका म्हणाले की अगं पोरींनो चला, तुम्ही काय करताय इथे? तिकडे तो जो पार्थ आहे ना, तो तर अक्षरशः गुडघ्याला बाशिंग लावून बसला आहे. आणि तो तुझी वाट बघतोय. लग्न करायचं नाहीये का तुम्हाला दोघींना पण? त्याच वेळेला आता इकडे हे सगळं काही झाल्यानंतर ताई त्यांच्याबरोबर बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर मी ताईला म्हटलं की तू हो पुढे, मी आलेच थोड्या वेळात असं म्हणून ताई निघून आली. त्यानंतर मी तिथेच प्रार्थना करत बसले. आता मी तिथे प्रार्थना करत असताना इकडे पाठीमागून रम्या आली. आता रम्या आल्याच्या नंतर इकडे ती माझ्या पाठी उभी होती. पण तेवढ्यातच ना माझं सगळं झाल्यानंतर तिथे जे कुंकवाचं ताट होतं, त्या ताटाला माझा चुकून हात लागला. आणि हात लागल्यानंतर त्यातलं कुंकू जे आहे ते खाली सांडलं. आणि ते कुंकू खाली सांडल्यानंतर आता मला तर ते साफ करणं शक्य नव्हतं, कारण उशीर होत होता. तेवढ्यात रम्या तिथे आली होती. आणि रम्या तिथे आल्यानंतर तिने ते पाहिलं. आणि पाहिल्यानंतर मी तिला म्हटलं, रम्या ऐक ना, मला ना आता फ्रेश सुद्धा व्हायला जायचंय. माझ्याकडून ना हे कुंकू सांडलेलं आहे, प्लीज तू तेवढं कुंकू साफ करशील का? आणि मला वॉशरूमला सुद्धा जायचंय, मला थोडंसं फ्रेश व्हायचंय. तेव्हा रम्या म्हटली, हो चालेल ना, काहीच हरकत नाहीये, मी करते. काव्या म्हणत असते, बर ठीक आहे, थक्यू हा पण तुझ्या हातामध्ये कात्री, तू काही करत होतीस का नाही? मगाशी काय ना तुझ्या त्या साडीला टॅग होता म्हणून मग मी म्हटलं तो टॅग असा कट करावा कात्रीन म्हणून मी घेऊन आले. तेव्हा काव्या म्हणते, अग हो होता टॅग, पण मी बघितला आणि तो हातानेच काढून टाकला. तेव्हा रम्या म्हणत असते, बर ठीक आहे, आवडते, मी का थक्यू बरं का रम्या? असं काव्या तिला म्हणते, अगं थक्यू काय, त्याच्यामध्ये असू दे, जा तुझं फ्रेश होऊन घे, मी आवडते हे सगळं काही. असं म्हणून आता काव्या फ्रेश होण्यासाठी आतमध्ये निघून जाते. आता ती आतमध्ये निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी काही रम्या आहे, ती रम्या ते सांडलेले कुंकू पुसण्यासाठी स्वतःच्या हातावर पाणी घेते. आणि स्वतःच्या हातावर पाणी दोन्ही हाताला लावते. आणि दोन्ही हाताला लावून ते दोन्ही तळवे हाताचे त्या कुंकवावरती ठेवत असते. आता त्या कुंकवावरती ठेवल्यानंतर तिचे हात जे आहे ते पूर्णतः लाल झालेले असतात. ते हात पूर्ण लाल झाल्यानंतर ती त्या हाताकडे पाहतच असते की हे हात कशा पद्धतीने लाल झालेत म्हणून. आता हे सगळं काही केल्यानंतर इकडे लगेचच आता नंदिनी म्हणत असते, रम्या मग मला हे सांग, हे सगळं तू अशा पद्धतीने केलेस ना, ते सगळं काही ठीक आहे, पण तू इथे जे काही हात आहेत ना, ते हात तू इकडे धुवून का आली नाहीयेस? त्याच वेळेला रम्या म्हणत असते, बस हे एवढं झालं, म्हणजे मी ते हाताने कुंकू पुसलं. त्यावर नंदिनी म्हणत असते, अग पण तू ते कुंकू हाताने का पुसलंस रम्या? तू हाताने पुसायला नको होच ते कुंकू. तेव्हा रम्या म्हणत असते, अगं नंदिनी, त्याचं काय झालं ना, तर ते सौभाग्य लेण आहे, मग मी ते सौभाग्याचे लेण असं एखाद्या जुन्या आणि वापरलेल्या कपड्याने पुसायचं योग्य नाही समजलं, म्हणून मग मी थोडंसं हातावर पाणी घेतलं आणि त्यानंतर ते कुंकू क्लीन केलं, फक्त हात धुतले नाही. त्याच वेळेला आता मात्र वसू चिडते. वसूने हा मुद्दा इथे उचलून धरलेला असतो. आता वसू म्हणत असते, बाद झालं, तुमच्या घरामध्ये काही जरी झालं ना, तर तुमच्या नजरेत सगळ्यात अगोदर ज्या व्यक्तीचं नाव येतं ना,
ती व्यक्ती माझी रम्याच असते. प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या रम्यावर आरोप करत राहणार आणि आम्ही ते सहन करत राहणार. माझी पोरगी किती बदलली ह्या लग्नामध्ये, प्रत्येक गोष्ट ती पुढे होऊन करते, हे तुम्हाला दिसत नाही का? त्याच वेळेला आता रम्या म्हणत असते, आई असू दे ना, त्यांचा गैरसमज झालाय. त्यांनी मुद्दामून थोडी ना हे सगळं काही केले. त्यांनी मुद्दामून हे सगळ्या गोष्टी नाही केले. आई प्लीज तू ऐकून घे ना एकदा. रम्या रडायला लागलेली असते. त्याच वेळेला वसू म्हणत असते, नाही हा रम्या, अजिबात रडू नकोस, काही गरज नाही ह्या लोकांसाठी रडण्याची. ह्या लोकांना आपली किंमतच नाहीये. ह्यांचं एवढं मोठं लग्न सोहळा हे कार्य आहे, करू देत ह्यांना करू देत. ह्यांना लग्न जसं करायचे तसं, पण आता मात्र आपण ह्या लग्नामध्ये नाही थांबायचंय. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही रम्या आहे त्या रम्याला आणि त्याचबरोबर वसूला इकडे आपल्या विक्रमने समजावून सांगितलेलं असतं. विक्रमने समजावून सांगितल्यानंतर आता कुठे जाऊन त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडलेला असतो. आणि त्याच वेळेला आता इकडे जी काही काव्या आहे ती काव्या म्हणत असते, हे बघ रम्या, जा आणि पटकन तुझे जे काही हात आहेत ना ते धुवून ये, असं म्हणून आता सगळेजण लग्न मंडपाकडे निघालेले असतात. इकडे वसूला मात्र विक्रमने समजावून सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेला मंजू सुद्धा म्हणत असते, हे ताई, जे काही झालं ते विसरून जा, चल आपल्याला लग्नाचे विधी सुद्धा आता पूर्ण करायचे आहेत की नाही, असं म्हणून आता सगळ्या गोष्टी मागे सारून सगळेजण आता पुढे निघालेले असतात. आता प्रेक्षकांनो, खूपच इकडे गोंधळ सुरू आहे बर का. खरं तर पार्थ आणि जीवा आहे हे दोघेही जण त्यांच्या बायकांची वाटच पाहत असतात, कारण नंदिनी रडून रडून पूर्ण डोळे लाल झालेले असतात. तेव्हा काव्या तिला फ्रेश करण्यासाठी किंवा थोडासा मेकअप देण्यासाठी आतमध्ये घेऊन गेलेली असते. आता धनंजय त्या दोन्ही मुलींना घेऊन येतात. त्यांच्या पाठीमागे मामा म्हणून आपले जे काही इथे मिथुन काका आहेत ते सुद्धा असतात आणि जीवा नंदिनीकडे पाहतच असतो. त्याच वेळेला इकडे काव्याकडे पार्थ पाहत असतो. आता खरं तर इकडे जीवा आहे ना, त्याला मात्र त्या सगळ्या गोष्टी आठवतात बरं का. नंदिनीला पाहता क्षणी त्याची विकेट पडलेलीच असते. त्याला खरं तर नंदिनी साडीमध्ये फार आवडायची. इकडे काव्यासुद्धा आज खूप कमाल दिसत असते. दोन्हीही मोहित्यांच्या ह्या गवया खूप सुंदर दिसत असतात. आता काव्याकडे तो पाहतो. काव्याच्या हातावर रंगलेली मेहंदी, हातामध्ये असलेला तो हिरवा चुडा, त्याचबरोबर इकडे ती साडी खूप सुंदर कमाल दिसत असते आणि गळ्यामध्ये असलेलं ते काव्यार्थ नावाच मंगळसूत्र सेम नंदिनीकडे सुद्धा इकडे जीवा पाहतच असतो. डोक्यावर मुंडवळ्यात त्याचबरोबर हातात स्वतःच्या हाताने भरलेला तो हिरवा चुडा आणि हातावर रंगलेली त्याच्या प्रेमाची मेहंदी, हे सगळं जीवा सुद्धा पाहतच असतो. त्याच वेळेला काव्याचे लक्ष पार्थकडे जातं. पार्थ मात्र तिलाच पाहत असतो. तेव्हा काव्या त्याला डोळ्यानेच खुणावत असते. तर इकडे जीवाला आतापर्यंत नंदिनी सोबत घालवलेले ते सर्व काही क्षण आठवत असतात. लग्नानंतर कसा जीवा इकडे नंदिनीचा रागराग करायचा, कशा पद्धतीने तिला अव्हॉइड करायचा आणि कशा पद्धतीने नंदिनी त्याची सर्व काम करायची. ज्यावेळी शर्टच बटन तुटलं होतं ते लावून देत असताना, त्याचबरोबर एकाच कपातून चहा पित असताना फुरके मारतच त्याच वेळेला तिला आनंद निवासला सोडायला गेलेला जीवा आणि त्याच वेळेला रागवलेल्या जीवाला नंदिनी कान पकडून म्हणताना सॉरी, हे सगळं आता जीवाला आठवत असतं आणि डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. इथे मानिनी बाजूला उभी असते. मानिनीच्या लक्षात येतं जीवा रडतोय आणि ती लगेचच त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं पुसते, त्याला शांत करत असते आणि आधार देत असते, डोळ्यांनीच धीर देत असते. कारण आज मात्र इथे प्रेम जिंकलेलं असतं. पसारेवाला आणि चकाचक बाई हे दोघे जण एकत्र येणार असतात. नंदिनी त्याच्याकडे पाहते. तिला समजतं की आता इकडे जीवा आहे तो खूपच जास्त भावनिक झालाय. त्याच्या ती गोष्ट लक्षात आलेली आहे की त्याच्या काय चुका झालेल्या आहेत. सेम इकडे त्याच पद्धतीने पार्थ सुद्धा असतं. पार्थ इकडे काव्याकडे पाहतो.
पण इकडे पार्थला नाही आठवत, तर काव्याला त्या सर्व काही गोष्टी इथे आठवतात. कशा पद्धतीने पार्थने तिला मनवण्यासाठी, तिच्या मनात जागा करण्यासाठी काय काय गोष्टी केलेल्या आहे, सगळं काव्याला आठवू लागलेलं असतं. तिच्यासाठी बनवलेलं ते फ्रूट सॅलड, त्याचबरोबर आणलेली रेड वेल्वेट पेस्ट्री एकत्र मुही बघितलेला पार्थ झोपला म्हणून काव्याने त्याच्या खाली, मानेखाली असलेला हात न काढता त्याच वेळेला इकडे पार्थने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि ते आज काव्याला आठवलेलं असतं. आपला मजनू म्हणजेच जीवा मात्र नंदिनीला खूपच सुंदर दिसतेस, खूपच झक्कास दिसतेस म्हणून एक कॉम्प्लिमेंट देत असतो, ते सुद्धा हातानेच. इकडे आता ह्या दोघांचे डोळ्यानेच इशारे सुरू असतात. काव्या पार्थला नजरेनेच आधार देत असते, धीर देत असते. त्याच वेळेला पार्थ सुद्धा तिला नजरेनेच धीर देत असतो. इकडे आता मिथुन काका म्हणत असतात, अग पोरींनो, आता काय इथेच बसणार आहात का? लग्न करायचे आहे की नाही? लग्नाचे पुढचे विधी करायचे आहेत की नाही? का फक्त एकमेकांकडेच बघत बसणार आहात? तेव्हा मानिनी मात्र इकडे हसतच असते. मानिनीना हे सगळं काही ती पाहत असते, कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सुद्धा अनुभवलेल्या आहेत. आता शेवटी इकडे पार्थ समोर काव्या येऊन उभी राहते, तर नंदिनी समोर जीवा येऊन उभा राहतो. खरं पाहायला गेलं तर आता इकडे मोठी सून म्हणून काव्याचा मान असतो, तिकडे जरी लहान असली तरी सुद्धा इकडे मात्र मोठ्या सुनेचा मान तिला मिळालेला असतो. पार्थ हा मोठा मुलगा असतो म्हणून, तर नंदिनी मोठी असून सुद्धा तिला आता इकडे जीवा धाकटा आहे म्हणून तिला जावेचा मान मिळालेला असतो, म्हणजेच धाकट्या सुनेचा मान मिळालेला असतो. आता मात्र मानिनी म्हणत असते, काय पोरींनो, आता तुम्ही तयार आहात ना पुढचे विधी करण्यासाठी, लग्न करण्यासाठी तयार आहात ना तुम्ही? त्याच वेळेला पोरी म्हणत असतात, हो, तर आम्ही आता इकडे तयारच आहोत. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, हो, आता मात्र इकडे लग्नाचे पूर्ण विधी करायचे आहेत. आता फायनली आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि आपल्या इथे डोईवर मंगलाष्टका पडणार आहेत. आता रेखा आलेली असते. रेखाने आनंद निवासमधले छोटे चाप घेऊन आलेली असते, जे की इथे सिंगर आहेत आणि ते खूपच छान असं गाणं म्हणतात आणि त्यांना ती घेऊन आलेली असते. आणि त्याच वेळेला त्यांचं खूप जास्त कौतुक होतं. ती लोक म्हणत असतात, खरं तर आता इकडे हे खूप छान गाणं म्हणतात आणि त्यांना आता इकडे नंदिनी, जीवा, पार्थ आणि काव्याच्या लग्नामध्ये मंगलाष्टका म्हणायची आहे. आणि त्याच वेळेला इकडे आता सगळेजण त्या मुलांचं कोडकौतुक करत असतात. आता इकडे लग्नाच्या विधीसाठी हे सगळेजण उभे राहिलेले असतात. त्याच वेळेला समोरून येणाऱ्या त्या दोघीजणी आणि हे दोघेजण त्यांच्याकडे पाहतच असतात. तर आता प्रेक्षकांनो, दोघांच्याही मध्ये अंतरपाठ धरला जातो. जेव्हा समोरून नंदिनी आणि काव्या येतात, तेव्हा मात्र जो जीवा आहे तो नंदिनीला डोक वर करून पाहण्याचं काम करत असतो, तर इकडे काव्याला सुद्धा पार्थ आता डोक वर करूनच पाहण्याचं काम करत असतो. हा क्षण मात्र इकडे त्या दोघांसाठी सुद्धा फारच जास्त लाख मोलाचा असतो. आता दोघे जणी त्या दोघांच्या समोर येऊन उभ्या राहिलेल्या असतात. आता काव्या पार्थकडे हळूच पाहते, तेव्हा नंदिनी सुद्धा जीवाकडे पाहतच असते. तर आता हा नजरेचा खेळ बराच वेळ इथे आता सुरू झालेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढेच. उद्याचा भाग सुद्धा खूप कमाल असणार आहे. उद्याच्या भागामध्ये फायनली ह्यांचा लग्न विवाह सोहळा पार पडलेला असतो. त्या आलेल्या मुलांनी खूप सुंदर अशी मंगलाष्टका इथे गायलेली असते आणि आता इकडे जे काही मंगळसूत्र आहे त्या मंगळसूत्रामध्ये हळदी आणि कुंकू भरण्यात येतं. हळदी आणि कुंकू भरलेलं मंगळसूत्र आता नंदिनीच्या गळ्यामध्ये जीवा घालत असतो, तर इकडे पार्थ सुद्धा काव्याच्या गळ्यामध्ये हळदी कुंकू भरलेलं मंगळसूत्र तो इथे घालत असतो. गुरुजी मंत्र म्हणत असतात आणि ह्या दोघांच्याही लग्नाचे विधी इथे पार पडत असतात. त्याच वेळेला आता इथे मंगळसूत्र घातल्यानंतर काव्यासाठी हा सुद्धा फार लाख मोलाचा क्षण असतो. आता मंगळसूत्र गळ्यात पडतं, त्याच वेळेला काव्याचे डोळे अलगद भरून आलेले असतात.
आता हे सगळे विधी झाल्यानंतर सप्तपदी होते आणि सप्तपदीत आता इकडे काव्या आणि पार्थ दोघेही एकमेकांना 7 वचने देतात, तर तिकडे जीवा आणि नंदिनी सुद्धा दोघेही एकमेकांना 7 वचने देऊन हा लग्न विवाह सोहळा संपन्न करतात. लग्न लागल्यानंतर दोघेही जण एकमेकांच्या जवळ जातात. जीवा नंदिनीच्या कपाळावर किस करतो, तर इकडे आता पार्थने काव्याला जवळ घेतलेलं असतं. तर अशा पद्धतीने हा काव्यार्थ आणि त्याचबरोबर जीवांदिनी हा लग्न विवाह हा सोहळा फाईनली पार पडलेला असतो. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. लग्न तर पार पडलं प्रेक्षकांनो, पण आता इकडे रम्या मात्र दाखवलेली नाहीये. रम्या मात्र आता इकडे पार्थ किंवा काव्याच्या आयुष्यामध्ये नेमकं काय लिहून ठेवलेल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.